नमस्कार मित्रांनो, आपल्या साईच्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पण पुन्हा तुमचं स्वागत आहे। आता झाले मॉर्निंग आणि वाजले 8। समोरचा नजारा बघू शकता तुम्ही। काल तुम्हाला रात्रीचा दाखवलं त्या। आत्ताच फ्रेश वगैरे झालं आणि अंघोळी वगैरे केली आणि सगळे आता निघायच्या तयारीत आहे साईबाबाच्या दर्शनाला। आपण सगळी पॅकिंग वगैरे करून घेणार आहोत आणि गाडीत आता सगळी बॅग वगैरे टाकली की दर्शन घेतलं की तसंच मग घरी निघता येईल आपल्याला। ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, दीदू पण रेडी झालेली आहे आणि मम्मी पण। आता आपण निघालोय। असा हॉटेलचा हे आहे स्पेस आणि इथे तुम्ही समोर बघाल ना, इथे हायवे जो डायरेक्ट इकडून येतो तो समृद्धी हायवेवर आणि इकडे मंदिराकडे जायला रस्ता। आपण आधी बघूया काय प्लॅन करतो ते। अरे उपवास आहे आपला। अपने मोबाइल पर दर्शन का दर्शन आता मस्त एकदम झालेलं आहे। प्रसादी काय आतमध्ये घेत नाही, जास्त जाताना प्रसादी घेऊन जाऊ नका तिथे, कारण ते तिकडे बाहेरच गेटवरच ठेवतात प्रसादी। दर्शन वगैरे मस्त झालं एकदम, 1-1.25 तासात दर्शन झालं, कारण सकाळचा टाईम होता त्यामुळे आम्ही काय थांबलो नाही जास्त। गर्दीमुळे जास्त हे नव्हती, गर्दी नव्हती म्हणून झालं मस्त बाकी दर्शन। आता इथून निघतोय नाश्ता करायला, नंतर कुठे जायचं ठरवू, नाही तर मग डायरेक्ट घरीच निघू। इथून निघालोय, असा शॉप आहे, इथे अजिबात थांबू नका, हे फ्री पार्किंग सांगतात, पण फ्री पार्किंगच्या नावाने खाली पार्किंगचे पैसे घेऊन डबल टिबल प्रसादाचा बिल लावतात। त्यामुळे इथे काय थांबायच्या भानगडीत पडू नका, गाडीचे पार्किंगचे पैसे द्या 50-60 रुपये आणि प्रसादी बाहेरून घ्या, प्रसादी बाहेरून स्वस्त भेटतो।
आम्ही जी माती खाल्ली ती तुम्ही खाऊ नका. काय म्हणते क्रांती? बरोबर आहे. बाहेरून घ्यायची गरज पण नाही प्रसाद. हा ते पण आहे, तिथे पण आलं, तिथे पण भेटते, बुंदी वगैरे भेटून जाते. आणि मम्मीने प्रसादी वगैरे तिकडून घेऊन आले, तसं टेन्शन नाही. चहा पासून बसण्याची उठण्याची सगळी सोय आहे, त्याच्यामुळे बाहेरून खर्च करण्याची काही गरज नाही. आणि आता आतमध्ये AC वगैरे पण चालू केलाय, म्हणजे जास्त वेळ ह्याला थांबायला बसायला नाही लागत, म्हणजे जास्त वेट करायला नाही लागत. आणि बसाय वगैरेची पूर्ण सोय आहे. फक्त आपल्याला एक मिनिट, फक्त आपल्याला तिथे फक्त टाइम जातो फक्त बसून, पण उभं राहून सगळी सोय तिथे केलेली आहे. पाण्याची पासून चहा पासून सगळं त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली. बरोबर. त्यावेळी मम्मीने तुम्हाला बरोबर सांगितलं. 2.5 तासात दर्शन नाही, 1.5 तासात दर्शन. 2.5 तासात 9ला लाईन लावलेली. हा 9ला दर्शन, 1.5 आम्ही दर्शन करून बाहेर आलो 1.5 तासात. आणि आम्ही थोडा वेळ थांबलेलो तिकडे. बाकी मस्त आला. आता नाश्त्याचा मस्त एकदम. आणि आता नाश्त्याला थांबूया आपण कुठेतरी, नाश्ता बघून. चलो. इथे लाईन बघा सीएनजीच्या भरोसा येऊ नका. सकाळी इकडे 7 वाजल्यापासून गाडी लागलेल्या आहेत. वाट बघा, इथे सीएनजी चालू लिहिलं आणि बंद दाखवत आहे. आपण आता पेट्रोलच टाकूया. तर आपला सीएनजी पेट्रोल आहे, पेट्रोल. आपल्याला काय पेट्रोल पंप आता भेटला नाही, आपल्याला आता काय खायला भेटलं नाही. आता आपण डायरेक्ट वरच्या समृद्धी हायवेला लागलोय. तर बघूया पुढे आता काय खायला भेटतंय की नाही तर जेवायलाच बसू कुठेतरी नंतर. तसं तर जेवायला बसायचंच आहे, त्याच्यामध्ये नाश्ता थोडा झाला असता तर बरं झालं असतं. ठीक आहे, आता चला. कसारा घाट चालू झालाय, असा रूट आहे. बघूया आता कसं आहे, किती टाइम लागतोय घरी पोचायला. 3:30 वाजता पोचायचं तर दाखवलं मॅपला. आता वाजले 1:45. ठीक आहे, पोचू आरामात फटाफट. आता वाजले 2:30. आपला आता जेवायचा टाइम झालेला आहे. आता आपण जेवायला आलोय आपल्या नेहमीच्या फेवरेट धाब्यावर. हॉटेल काहीतरी सावेत काहीतरी नाव आहे, साईवेद. अच्छा, आपण नेहमी इकडेच बसतो. आज समोर आपला धाबा आहे, इथं आपण पार्क करूया आधी गाडी, जेवायला बस. बघितलं ना, आता आमचं जेवण वगैरे झालंय. गाडी झाली भट्टी एक नंबर. मला गाड भैया आम्हाला मदत करताय. बस हा धाबा होता, नक्की विजिट करा. हॉटेल साईवेद. काय हो, जरा गरम होती ना गाडी. मला इथून आपलं घर आहे 1.5 तासावर. सरळ हायवेनेच निघूया पटापट.